रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. हरी हरी कृष्णा 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 हरी हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरी राम 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 हरी हरी. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरी हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे. हरी राम 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 हरी हरी. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरी हरी. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरी हरी. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरी हरी. हरे राम बोला बोला बोला. हरे राम राम हरी हरी. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरी हरी. हरे राम राम हरी हरी. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरी हरी. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरी हरी. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरी हरी. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरी हरी. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरी हरी. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरी हरी. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरी हरी. हरे राम राम हरी हरी. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरी हरी. हरे राम राम हरी हरी. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरी हरी. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अंतकाले च माम स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र सं. जे आताची सांगितले होते अगा आधी यज्ञ म्हणितला जयाते. जे आधीच तया माते जाणून अंती. आज प्रवचन रूपी सेवेकरता ज्ञानेश्वरी भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 5. भगवान ज्ञानराज माऊली अर्जुनाच्या माध्यमातून सगळ्या जगाला एक महत्वाची सूचना देतात. प्रत्येक कर्म करत असताना कर्माचं फळ प्रत्येकाला मिळतं. जे कर्म आपण करतो त्या कर्माचे 2 प्रकार पडतात. विहित कर्म, निषिद्ध कर्म. विहित कर्म कशाला म्हणतात याचं सोपं उदाहरण शास्त्रानं, वेदानं, उपनिषदानं, संतांनी जे मानवाकरता
कर्तव्य कर्म म्हणून केलेले, जे करा म्हणून सांगितलेले, त्याला विहित कर्म म्हणतात. विहित कर्माचे 4 प्रकार: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. जे आपण रोज करतो त्याला नित्य कर्म म्हणतात. ते केल्यावर पुण्य नाही, पण नाही केल्यावर दोष आहे. आता सकाळी उठले, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरा निबोधत शूरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पथस्तत कवयो वदंती. शास्त्रानं सांगितलंय, उठा, जागे व्हा, सावध व्हा. आणि आपलं प्राप्त कर्म करत असताना शास्त्रमान्य, माणूस म्हणेल ते नाही. जुन्या काळची पद्धत होती, ब्राह्मण सांगल तो परवा काळ. माऊली ब्रह्मविद्येचे पारंगत असताना सुद्धा माऊलीनं तो भाग न सांगता शास्त्र म्हणेल ते सांडावे. शास्त्रानं नको म्हणल्यावर ते करायचं नाही, आणि शास्त्रानं करा म्हणून सांगितल्यावर ते सोडायचं नाही. त्याला विहित कर्म म्हणतात. त्याच्यातलं नित्य कर्म, ते म्हणला नाही जायचं संडासला, शौच मुखमार्जन नाही करायचं, प्रकृती बिघडेल. नाही तोंड धुवायचं, प्रकृती बिघडेल. नाही वेळेवर जेवायचं, प्रकृती बिघडेल. नाही वेळेवर झोपायचं. म्हणून शास्त्रानं जे सांगितले त्या नित्यकर्माला वांजकर्म माऊली म्हणतात. त्याचा फायदा नाही, पण नाही केल्यावर नुकसान आहे. त्याच्यानंतर दुसरं कर्म नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म कशाला म्हणतात? माऊलीनं एका ओवीमध्ये सांगितलंय, सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पार्वणे, का माता पितरा मरणे अंकित जे दिवस, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, क्राच्छायन, वैद्रती, संक्रमण. आपल्या घरातील जे गेलेले त्यांच्या प्रित्यर्थ जे कर्म करायचं असतं त्याला समर्पण भावनेनं करायचं असतं. शास्त्रानं सांगितलं म्हणून करायचं असतं. त्या गेलेल्या करता जे कर्म असतं त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. काम्य कर्म कशाला म्हणावं? मनातली इच्छा पूर्ण करण्याकरता वेगवेगळ्या निमित्तानं, वेगवेगळ्या हेतू करता, वेगवेगळ्या फलप्राप्ती करता. प्रत्येकाचा हेतू एकच नाही. कोणाला काय, कोणाला काय. ज्याच्याजवळ जे नाही ते मिळविण्याकरता कर्म, काम्य कर्म. आमच्याकडून कळून, न कळून, चुकून, जाणून बुजून, अजानता महिमानम तवेदम, न कळता संग झाला सहज खेळता. कळालं नाही काही आणि चूक झाली. चुकी झाली एक वेळा मजपासून या चांडाळा. चुकलं ना, मग चुकण्याकरता प्रायश्चित्त. उदाहरण, एकादशी असल्यामुळं आपण, जशी काल एकादशी व्रत आहे, व्रत एकादशी करीन उपवासी. आपण उपाशी म्हणतो, उपाशी नाही. उपवासी म्हणजे सानिध्यात राहणं. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे त्या ठिकाणी राहणे, चिंतनामध्ये राहणे. 15 दिवसा एक एकादशी कारीन करशी अरे मुळा. 15 दिवसाला तुम्हाला शास्त्रानं सांगितले एक एकादशी, आणि त्या एकादशीला 15 दिवसानंतर तुम्ही अन्न खायचं नाही. एकादशीस अन्नपान. ते म्हणले भूक लागल्यावर 6 जणाला मोकळी दिली. बाळ, बाळांतीन, मेहनत करणारे, रोगी, जर्जर रोगी, जे खाल्ल्याशिवाय गत्यंतर नाही, नाही खाल्लं तर आजारी पडतील म्हणून रोगी असलेले, आणि अति मेहनत, शारीरिक कष्ट ज्यांना करायचे त्यांना. पण आमच्या तुकोबारांनी सांगितले फराळाच्या मिशे धनी घेशी.
निमित्त फराळाचं करायचं आणि कचाटून. एकादशी मग आमचे गुरुजी म्हणायचे एकादशी म्हणजे द्वादशीची माय, एकादशीन दुप्पट खाशी नाही. अन्नपान करायचंच नाही 15 दिवसाला. कधीच तुम्हाला रोग होणार नाही. 65% रोग अन्नपाण्यामुळे होतात. अति खाण्यात, अति उपाशी राहण्यात, नको ते खायचं. म्हणून जुन्या काळची म्हणे, पचेल ते खावं, शोभल ते ल्यावं. शोभलं पाहिजे, पचलं पाहिजे. लहान लेकराला आईचं दूध पचत नाही आणि त्याला धष्टपुष्ट होण्याकरता नरसाळं लावून जर दूध पाजवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते अति होईल. आपण पिकाकडे बघा, जास्त पाऊस पडल्यावर सुद्धा पीक पिवळं पडतं. कमी पाऊस पडल्यावर पिकाची वाढ होत नाही. म्हणून योग्य तितकंच पाहिजे. कशाप्रमाणे? जसं रुचिनेदी अन्न त्यात नसता लवण. मिठाशिवाय अन्न रुचकर लागत नाही. शास्त्रानं अळणी खायला सांगितलंय. बीपी ज्याला आहे त्या रोगाकरता बीपीच्या माणसानं अळणी खायला पाहिजे, मीठ कमी खायला पाहिजे. मीठ नाही खाल्ल्यावरच चांगलं, पण मिठाशिवाय चव लागत नाही, रुची लागत नाही. मग रुची लागण्याकरता मिठाशिवाय लागत नाही म्हणून भरपूर मीठ खायचं का? नाही. अति सर्वत्र वर्जेत, अति तेथे माती. म्हणून मग मला सांगा, अशा पद्धतीनं जगत असताना विषयाचं सेवन सुद्धा तुम्हाला शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाचं सेवन सुद्धा मर्यादेत सांगितलेले. डोळ्याने काय पाहावं, कानाने काय ऐकावं, जिभेनं काय खावं, काही कोणता रस चाखावा आणि काय बोलावं. म्हणून रस तो मुखेची सेवावा. हो बाबा, पण कोणता? षड्रस सांगितलेले. त्या षड्रसामध्ये सात्विकता असली पाहिजे, बोलण्यामध्ये सात्विकता असली पाहिजे, वागण्यामध्ये सात्विकता. तमोगुण आणि रजोगुण हे 2 गुण. रजोगुण स्वतःच्या स्वार्थाकरता आणि तमोगुण दुसऱ्याला दुःख देण्याकरता. तमोगुणामुळे मनुष्य दुसऱ्याला दुःख देतो. म्हणून शब्द उच्चारलेत, जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल थुंका. लोक त्याला चांगलं म्हणत नाही. जाईल तिकडं लोकांना दुःख देतो, पीडा आणतो. मग देवा, ही पीडा नाहीशी करण्याकरता तमोगुण सोडायचा. मग तमोगुणच नसला तर शेळपट व्हावं का? नाही. म्हणून दोन्ही गोष्टी आमच्या तुकोबारायने सांगितल्या. शांत राहावं, पण अतिशांत राहिल्यावर लोक त्याचा गैरफायदा घेतात. म्हणून सांगितले, दया तिचे नाव, भूताचे पाळण, अनेक निर्दळन कंटकाचे. पिकाला सांभाळायचं, पण पिकाला सांभाळण्याकरता पीक पेरावं लागतं, सांभाळावं लागतं. त्या पिकाला आपण पेरतो, मनानं येत नाही पीक. म्हणून चांगली गोष्ट मनानं होत नाही, वाईट गोष्ट होते. का? त्याचं कारण ब्रह्मदेवानं केलेला घोळ. परांच खाणी व्यत्रणत स्वयंभू, तस्मात परं पश्यति नांतरात्मन. मनुष्य इंद्रियद्वारे बाहेरच्या विषाचा उपभोग घेतो. विषय विषवत त्यजेत. विष जसं खाल्ल्यावर मृत्यू येतो, तसा विषय अतिसेवन केल्यावर दुःख भोगावं लागतं. पण इंद्रियाची धाव बाहेर असल्यामुळं विषय ओढी बोलेले जीव
विषयाच्या ओढीनं जीव भुललेत आणि त्याच्यामुळं मनानं येतं त्याला तणकट म्हणतात, पेरावं लागतं त्याला पीक म्हणतात. माऊलीनं सांगितले तृणे कोण पेरी, वाईट गोष्ट कोणी शिकवली का? मग वाईट शिकवलेली नसताना येते कशी? शब्द स्पर्श रूप रसगंध हे विषय भोगायचे कोणी शिकवले का? जन्मल्याबरोबर डोळा पाहतो, जन्मल्याबरोबर कान ऐकतो, जन्मल्याबरोबर मनुष्य नाकानं श्वास घेतो, सुगंध दुर्गंध पाहतो, जिभेनं रस चाकतो. मग हे सगळं विषय, हे विषय इंद्रियाला ओढीत नेतात. म्हणून त्या इंद्रियाला देवाकडे लावण्याकरता त्याला शास्त्र आधार, संत, शास्त्र आणि हे मानवा करताय. आणि हे मानवा करता असल्यामुळं मनुस्मृती लिहिली आणि त्याच्यामध्ये वागायचं कसं हे शिकवलं. आणि त्यामध्ये सांगितलेले नैमित्तिक कर्म, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, कराच्छायन, वैद्रती. मग सूर्यग्रहणाच्या वेळेस ग्रहण काळामध्ये कसं वागावं, खाऊ नये का, काही करू नये का, विधी निषेध ज्याला म्हणतो तो विधी निषेध पाळायला पाहिजे. म्हणून आपल्याकडे ग्रहण लागला, वेद लागलं की खायचं बंद करायचं. वेद लागलं आपा इकडे वेद लागल्यावर खायचं प्यायचं बंद करायचं असं शास्त्रानं सांगितलेलं आहे. आणि सुटले म्हणलं, सुटे गिरा म्हणलं की मग स्नान करायचं. काय म्हणते, काय होते महाराज, तो काळ अपवित्र काळ असतो. त्यावेळेस त्या काळामध्ये ग्रहदोष म्हणून सूर्याच्या चंद्राच्या मागं राहू केतू लागलेले असतात. जगाला सुख देणारे त्यांच्या मागं हे दुष्ट लागलेले असतात. हा राहू केतू राक्षसी विचार. माणसाचा विचार कळाला पाहिजे माणसाला. काही माणसं म्हणतात विचार नाही का आम्हाला कळत नाही का? महाराज, पण कोणता विचार? को हम कथमिदम जातम को वै कर्तास विद्यते उपादान किमस्ति हम विचारम सोयमिदृशा. मी कोण ऐसा करावा विचार? मी कोण आहे? मी कशा करता आलो? मी काय करायचं? काय केल्यावर माझ्या जन्माचं कल्याण होईल? मी जन्माला आलेल्याचं मला फळ मिळेल? मला कशाला जन्माला घातलेले? 83,99,999 योनी जे आहेत त्या भोग योनी आहेत. मनुष्य योनीच कर्म योनी आहे. म्हणून कर्म करतो मी हारहसी. म्हणून कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. पेरणी करणं आपल्या हातात आहे. त्या पेरणीचं फळ काय मिळतंय, खळं कसं होतंय हे आपल्या हातात नाही. किती विघ्न येतील आता हेच बघा ना. पाऊस पाहिजे, अति पाऊस झाला, वाटोळं केलं, नाही पडला, कुठं गेला, कुठं तोंड लपवलं, कसं जगावं? हे पाऊसही पाहिजे मोजका, वेळेप्रमाणे. म्हणून शास्त्रानं सांगितले भूक लागल्यावर उपाशी राहू नका आणि भूक नसेल तर खाऊ नका. भूक नसल्यावर तुम्ही खाल्लं तर ते अपचन होतं. भूक लागल्यावर तुम्ही उपाशी राहिलात, आतडे मरतील, कारण त्याला वेळेवर पाहिजे. म्हणून भुकेल्याशी द्यावे अन्न आणि द्रव्य पात्र विचारून. मग असं करत असताना आम्हाला जन्म दिला. म्हणून सगळ्या योनीमध्ये फिरून फिरून मनुष्य योनीचा वारा लागला आणि त्या मनुष्याला जन्माबरोबर मरण ठरलेलं आहे. म्हणून शास्त्रानं सांगितले उपजे ते नाशे, नाशिले पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्म मरण
जातस्य ध्रुवोर मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च. मग जन्माचा आपण सोहळा करतो, मरणाचाही सोहळा करावा लागतो. जन्म झालेल्या लेकराला त्याचा आनंद घरच्याला आहे, त्या बाळाला काही नाही. उपजली या बाळकाशी, त्याला काही नाही, पण तो आनंद. आणि माणूस गेल्यावर प्रत्येकाला जावं लागणार आहे. गेल्यावर त्याला जाताना आयुष्याचे सूत्र बिघडता, भूताची उमटे खडाडता, काय नमर्तयाच्या चित्ता युगांत नव्हे. माऊलीनं सांगितलंय. मरणारा माणूस म्हणतो कुडीतून प्राण निघत असताना त्याची तडफड होते, बघणाऱ्याला त्या मृत्यूची कल्पना येते. त्या मृत्यू कुडीतून प्राण निघत असताना किती यातना होतात त्या जीवाला माहीत, पण बघणाऱ्याला काय नमर्तयाच्या चित्ता युगांत नव्हे. न मरणाऱ्या माणसाला सुद्धा ते दुःख बघून अंगाला घाम सुटतो, दुःख वाटतं. महाराज, मग हे जन्म मरण आहेत, त्या जन्माबरोबर मरण ठरलेलं आहे. तर जन्म आणि मरणाच्या मध्ये जे आयुष्य मिळतं त्याला जीवन म्हणतात. आणि ते आयुष्य काय कशाकरता मिळालेलं आहे, आमच्या तुकोबारायानं सांगितलं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलेला असेल. माणसालाच जन्म मरणाचं महत्त्व कळतं, जनावराला काय. म्हणून जनावराचं सुतक नाही, जन्माचं नाही मरणाचं नाही, माणसाचं सुतक आहे. जन्माचं सुतक आहे, मरणाचं सुतक आहे. आणि तो गेल्यानंतर राहिलेल्या माणसाच्या मागं जबाबदारी कोणती, उत्तराधिकारी जबाबदारी कोणती, त्यांचा पुढचा जन्म सुखाचा. दोन गोष्टी, एकतर आपण सत्कर्म केल्यामुळं आपल्याला पुढचा जन्म सुखाचा मिळतो. म्हणून जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणते ते होती, तरी का चित्ती न धरावी. नाही तर जन्मा आली वाया गेली, भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून गुंतू गुंतू मेली. आमच्या काय हातात आहे, कोण म्हणता हातात नाही. नर करणी करे तो नरका नारायण हो. काय सुभाषितकारांनी सांगितले, पशुका होत पन्हैया नरका कछुन होय. जनावराच्या कातड्याचा उपयोग होतो, मृदंगा करता उपयोग होतो. कातडच आहे पण उपयोग होतो. माणसाचं कातड चांगलंय म्हणून त्याचा तबला कोणी मृदंग कोणी करून घेईल का? नाही. जनावर जन्मलं, स्पर्श झाला, विटाळ नाही. जनावर मेलं, हात लागला, विटाळ नाही. मनुष्यालाच का? म्हणून सांगितलंय, शरीर विटाळाचे आळे, माया मोहपाश जाळे, पतन शरीरामुळे शरीर काळे व्यापिले. काळाचं खाद्य येते. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी, आणि ते अहंकार माणसाला नाना संकटी नाचवी. अभिमानाचे तोंड काळे, दावी बळे अंधार. म्हणून अहंकारम बलम दर्पम कामं क्रोध परिग्रहम विमोच्छ निर्मम शांत ब्रह्मभूयाय कल्पते. हे माग लागलेले षड्विकार आहेत, षड्वैरी आहेत. यांना सांभाळण्याकरता मानवाचा जन्म. म्हणून माणसाला मनानं आवरता आलं पाहिजे. जनावराला आवरता येत नाही मनानं, लोकांना आवरावं लागतं. त्याला विचार नसल्यामुळं जगण्याचा विचार आहे, भोगाचा विचार आहे. आहार निद्रा भय मैथून सर्व यवनीशी समसमान. पण मनुष्य देहामध्ये विचार, आणि हा विचार शास्त्रानं दिलेला आहे.
आमच्या जन्माचं सार्थक होण्याकरता, जन्म सफल होण्याकरता, परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता जन्म मिळाला आहे. येणेची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. एक तर मुक्त कर्म नाही, काम संपवायचं भोगून, आणि भोगत असताना इंद्रियाची धाव भोगाकडे असल्यामुळं भोगी काम वाढे. भोगून माणसाचा काम वाढतो. काही काही माणसं म्हणतात माळ घाला वाटते पण मनच आवरत नाही. दोनदा माळ घातली पंढरपूरला जाऊन आणि घरी आलं, ढवारा असला, कंदुरी असली की काढून टाकली. नाही महाराज, तुम्हाला आश्चर्य वाटेल, जनावरानं विचार केल्यावर जनावरं माणसापेक्षा चांगले वागतात. आमच्या परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मविद वरिष्ठ निवृत्तीनाथ महाराज ठाकूरबुवा यांचं घोडं एकादशी करीत होतं, देवमान्या नावाचं. पंढरपूरला थकलं घोडं म्हणून सोडून गेले, तर ते घोडं दैठण्यात राहिलं नाही, बरोबर त्या मार्गानं गेलं. जनावराला मार्ग कळतो, आणि आळंदीत जाऊन निवृत्तीनाथ महाराजांच्या भेट घेऊन मग त्यानं जीव सोडला. त्या घोड्याची समाधी आहे, कुत्र्याची समाधी आहे. शिवछत्रपतीच्या शेवटच्या काळात गुडघी नावाचा रोग झाला, चालता येत नव्हतं, फिरता येत नव्हतं. त्यावेळेस सांभाळण्याकरता वाघ्या नावाचं कुत्र सतत शिवछत्रपती बरोबर असायचं. आणि शिवछत्रपती गेल्यानंतर त्यांना दहन केलं, तर त्या कुत्र्यानं दाव तोडून, बंधन तोडून शिवछत्रपतीच्या चितेमध्ये उडी टाकली. आज शिवछत्रपतीच्या समाधीजवळ त्या कुत्र्याची समाधी आहे. आमच्या रस्त्यानं माऊलीच्या सोहळ्याबरोबर शितोळकराचे घोडे, एक चोपदाराचं घोडं आणि एक माऊली बसलेलं घोडं. रिंगणाच्या वेळेस ते घोडं चोपदाराच्या घोड्याच्या पुढे निघतं आणि माऊलीच्या पादुकाचं दर्शन घेऊन मग लाईनीला लागतं. म्हणजे घोड्याला अक्कल असावं, ती आपल्याला नसाव का? म्हणून लोक दोन एकादशी आल्यावर स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी आपण कोणती करायची? जर सुधरत नसेल आणि कोणी सांगायला नसेल, पंचांग कळत नसेल, तर निवृत्तीनाथ महाराजांच्या घोड्यापुढे कडबा टाकत होते. ज्या दिवशी घोड्यानं कडबा खाल्ला नाही त्या दिवशी सगळे लोक म्हणायचे आजची एकादशी बरं का, घोड्यानं कडबा खाल्ला नाही. योगायोगानं त्याप्रमाणे माणूस विचार करीत नाही. मग चुकलं सहज. एकादशी होती, सेंदिलोन, भगर, साबुदाणा, शेंगदाणे, केळी, फराळाचं आणायला गेला आणि बोलता बोलता गप्पा मारीत हात गेला डाळव्याच्या डब्यात आणि चिमूटभर एक घास डाळवच तोंडात टाकलं. दुकानदारानं सांगितलं अरे तुम्हाला एकादशी आहे का नाही? म्हणले आहे ना, म्हणून तर फराळाचं नाही आलो. आणि मग डाळव कसं खायलो? थू थू थू. आता केलंय ना, याला प्रायश्चित्त कोणतं घ्यायचं? पुन्हा काही खायचं नाही, फराळाचं नाही ना काहीच नाही. ते म्हणतात आता चुकून खाल्लं ना, मग आता जेवतोच. काय काय माणसं म्हणतात दिवसभर एकादशी केली, फराळाचं खाल्लं, पण रात्री झोपच लागत नाही पोटात काही नसल्यावर, फराळानं पोट भरत नाही म्हणून जेवतो बाबा, दिवसभरचे केलेले एकादशीचं पुण्य लागल नाही महाराज, व्रतभंग केल्याचं पाप लागल. म्हणून प्रायश्चित्त करायचं. तसं जन्माला आल्याचं प्रायश्चित्त कोणतं? आम्हाला शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे जन्म आणि मरणाच्या मध्ये आयुष्य, त्याला जीवन म्हणतात. त्या जीवन या शब्दाचा अर्थ जीव न, जीव दशा नाहीशी करायची. पुन्हा जन्म, पुन्हा मरण,
पुनरपि जननम पुनरपि मरणम, म्हणून हे सगळं संपवण्याकरता माणसाचा जन्म. मग होतं काय? एका माणसाला खरूज आली, आणि खरूज अशी गंमत आहे, कोणत्या वेळेस तिची खाज येईल काही सांगता येत नाही. आंधळ माणूस बिचार, आणि त्या काळामध्ये आपल्या हिंदुत्वाला जपण्याकरता बाहेरून लोकांनी त्रास देऊ नये म्हणून गावकोट बांधित होते. वेस असायची सगळ्या गावाला. जसं आपण शेतीला धुरे असतात ना, इतकी इतकी माझी शेती त्या धुऱ्याच्या मध्ये, तसं गावकोस बांधायचे, भिंत बांधायचे, एकच दरवाजा ठोडायचे. या म्हाताऱ्याला, आंधळ्याला असा हात लावून बाहेर निघायचंय त्याला, पण इथून तिथून हात लावायचा, दरवाजा आला की त्याची खाज खरूज. मग ते खरजून खाजविण्याकरता त्या भिंतीचा हात सोडायचा आणि खाजवीत खाजवीत 2 पावलं पुढे जायचं. दरवाजा ओलांडून पुढे जायचं आणि पुन्हा म्हणला, कमाल आहे गावच्या लोकांची, एवढं गाव कोस बांधलं पण ह्याला दरवाजाच ठेवला नाही. कोण म्हणतं दरवाजा ठेवला नाही? ती अवस्था आपली. जिथून दरवाजातून बाहेर निघायचं त्याच वेळेस आम्हाला विषयाची खाज निघते. म्हणून कोणी कोणत्या निमित्तानं, कोणी कोणत्या निमित्तानं तेवढं शिल्लक राहतं, आणि ते कर्म शिल्लक राहिलं की तुम्हाला दरवाजा नाही. कर्म संपवल्यावर दरवाजा आहे, पण कर्म संपायच्या वेळेस पुन्हा कर्म करतो, आणि त्या कर्मामुळं दरवाजा चुकून जातो. नाही तर दरवाजा नाही का? सार्थक नाही का जन्माला आल्याचं? हो. मग आपण सार्थक करायचं. जीवन सार्थक करायचं म्हणजे काय? त्या इंद्रियाला लावायचं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. शब्द ऐकायला बरोबर वाटतंय, अर्थही कळतंय माणसाला, पण फरक पहा. डोळ्यानं विठ्ठलाचं रूप पाहिल्यानंतर अगोदर डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही डोळे, मी डोळा नाही. मग ज्यावेळेस तो आणि मी नाही दुजा, तो विठ्ठलच आपण आहेत. विठ्ठल जळी स्थळी भरला, सभूमी विश्वतो व्रत्व आत्यतिष्ठ दशांगुलम. त्या इंद्रियाला शिकवित असताना इतकं शिकवायचं की जे दिसल ते विठ्ठल दिसलं पाहिजे. म्हणून जे जे दृष्टी दिसे तेथे हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही. त्याला पूजा पाठ जप तप करायचं कारण नाही. मग कसं होतंय? पाहून पाहून दृष्टीचं तादात्म्य इतकं होतंय की तुका म्हणे डोळान विठो बैसला सावळा, म्हणून विठ्ठल जळी स्थळी भरला. म्हणून कुत्र्याच्या ठिकाणी ज्यावेळेस विसोबा खेचरानं उपदेश केला नामदेवरायाला, मग कुत्र्याच्या ठिकाणी सुद्धा विठ्ठल दिसला. नाही तर अगोदर विठ्ठलाला विठ्ठल दिसत नव्हता. नामदेवराय म्हणायचे, काय करायचं गुरु करून? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. गुरु ते तज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अथि जैसे. दर्शनामध्ये तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे. आम्हाला का मिळत नाही? त्याचं कारण आत्मदर्शन करू शकत नाही. आत्मदर्शन का होऊ शकत नाही? आम्ही बाह्य रूपानं पाहतो. देव आपल्याला चैतन्य रूपानं दिसतो का दगडाच्या रूपानं दिसतो? म्हणून सांगितलंय, कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. अनुभव पुढे 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 नामा म्हणे, म्हणूनच आहे ना, नामा म्हणे केशवराजा. तसं जीवनामध्ये आमच्या डोळ्याला शिकवा.
माऊलीनं शिकवलं, रूप पाहता लोचनी, लोचनी डोळ्याने नाही डोळ्यामध्ये. रूपाचा सुजान डोळा. मग पाहिलं काय? सुख झाले ओ साजनी. कशामुळं सुख झालं? बुद्धीला, सद्बुद्धीला सांगतात माऊली, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. जो पुराण प्रसिद्ध जयापासून हे सगळं महिमंडळ हे झालं, जेणे हे विश्व निर्मिले. मग आपल्याला विठ्ठल विटेवरचा फक्त दिसतो, मंदिरापुरताच दिसतो, दुसरीकडे दिसत नाही. म्हणून आमचे गुरुजी म्हणायचे, बिडी ओढीत ओढीत जेवण केलं, नाश्ता केला, मस्त बिडी ओढीत ओढीत निघाला, मंदिर लागलं. आता काय, बिडीचा हात माग केला, मान वाकून देवाला नमस्कार केला. आता मागची बिडी देवाला दिसत नाही का? नाही नाही म्हणले, समोर पुरताच. तितका संकुचित देव नाही, जळीस्थळी भरलेला आहे. म्हणून वेदानं सांगितलंय, सभूमी विश्वतो व्रत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम. संपूर्ण ब्रह्मांडाला भरून तो 10 बोट शिल्लक आहे. तेवढा देव कळण्याकरता ज्ञान लागतं. ज्ञान गुरुकडे असतं आणि त्या ज्ञानानं सगळीकडे असलेला देव दिसतो. तुमच्या माझ्यामध्ये आहे तो, तैसा हृदयामध्ये मी रामू. आहे न सर्व सुखाचा आरामोय, परिभ्रांतासी कामो विषयावरी. बहु मृगजळ देखोनी डोळा, थुंकी जे अमृताचा गिळता गळाला. तुडीला परीस बांधिला गळा, शुक्ती का लाभे. कळालं नाही महत्व. तसं देहाचं महत्व कळाल्यावर देहाच्या एक एक दिवसाचं महत्व काय कबीर महाराजांना सांगितलं. श्वास श्वास पर हर जपो, व्यर्थ श्वास मत खोय. श्वास बिराणा पाहुणा, आना होय ना होय. माणूस जिवंत आहे कशाहून? त्याचा श्वासोच्छ्वास. तुमची इच्छा असो की नसो, हे श्वासोच्छ्वास तुम्ही झोपल्यावर, गाढ झोपल्यावर, सुषुप्तीमध्ये, स्वप्नामध्ये, जागृतीमध्ये श्वास घेणं सोडणं, घेणं सोडणं चालतंय. तो श्वास बंद झाला की माणूस म्हणतोय गेला. मग ते श्वास कोण चालवतंय? माणसाचा हातपाय हलविते कोण? माणसं म्हणले आमच्या मनानं. अरे मनाच्या ठिकाणी सुद्धा विचार कोण देतो? हात हलवायचा आहे. आता मला जे बोलायचंय ते अगोदर मनात येतं. म्हणून माऊलीनं सुंदर विवेचन केले. आवडे ते वृत्ती कीर्ती, आधी मनवनीची उठी, मग ते वाचा दिठी करासी. अगोदर मनात निर्माण होतोय, बुद्धीत निर्माण होतंय, मला हे बोलायचंय, हे प्रवचन करायचंय, हे चिंतन करायचंय. मग मी जे बोलतो ते अगोदर विचार करतो मग बोलतो का बोलून विचार करतो? विचार करून बोलणं त्याला माणुसकी म्हणतात. आणि न बोलता विचार न करता, बाळासाहेब समोर नामामणी जवळ, न विचार करता बोललं की मग भांडणं होते. समोरच्या माणसाला काय बोलावं? त्याच्या मनाला दुःख लागेल का? म्हणून बोल ऐसे बोल बोले, जेणे बोले विठ्ठल डोले. देवाला संताला आनंद वाटावा असं बोलणं बोलायचं. मग त्याच्याकरता सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, खरंही असावं आणि गोडही असावं. ऐकणाऱ्याला परिसत्या होय मायबाप, ऐकणाऱ्याला समाधान वाटलं पाहिजे. श्रवणाचे मिसे बैसावे होऊन साम्राज्य भुवनी सुखी नांदले. ऐकलं म्हणून तरी अवधान ऐकले दिजे. मग हे अवधान म्हणजे लक्ष. मनाचा मार न करता, इंद्रिया दुःख न देता येथे मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. म्हणून श्रवणाची मिसे, म्हणून तरी अवधान. म्हणून श्रवण भक्तीला पहिला नंबर दिलाय, सांगणाऱ्याला दुसरा नंबर आहे बाळासाहेब. म्हणजे आपण जे सांगतोत ना, कीर्तन भजन भागवत वगैरे, याला दुसरा नंबर आहे. ऐकणाऱ्याला त्याला काय एक नंबर.
ऐकतो दोन कानाने आणि सांगणारा एका तोंडाने बोलत असतो. म्हणजे त्याच्याकडे एक आहे आणि याच्याकडे दोन आहेत ऐकणाऱ्याकडे. हां, मार्क जास्त आहेत ऐकणाऱ्याला. सांगण्याकडून एखादी चूक वक्त्याकडून होऊ शकते आणि ऐकणाराच नसेल आणि मला सांगा वाटेल, अरे वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोती नवीन, श्रोत्याशिवाय वक्ता होऊ शकत नाही. तसं माणसाशिवाय देव कळत नाही. माणसामधला देव कळण्याकरता त्याला शास्त्र आधार लागतं आणि शास्त्र गुरु सांगत असतो. आणि गुरुनं सांगितल्यावर शिष्यानं जर ऐकलं तर गुरुनं सुद्धा सांगत असताना मेघ वृष्टीने करावा उपदेश, गुरुने न करावा शिष्य. गुरुनं शिष्य केला की शिष्याच्या गुणदोषाचा दोष गुरुकडे लागतो. काही माणसं म्हणतील आम्ही तर सांगतो सगळ्याला. आता नामदेव महाराज समोर आहेत, मृदंग शिकायला हजारो येतात पण एखादाच तयार होतो आणि गुरुला समाधान वाटतं, यानं माझं सगळं ज्ञान विद्या वाजवण्याचं गुण घेतलं, आता शाबासकी. ती शाबासकी गुरुला कधी मिळते? आम्ही गुरु तर सगळ्याला सांगतात, मग त्याचा उपयोग तुम्ही कसा करता? पाऊस सगळीकडे पडतो पण त्या पावसाचा कुठं कुठं काय काय उपयोग होतो? ते पाणी कुठं कशाकडे जातं? शिंपल्यात पडलं तर मोती होतो, सापाच्या तोंडात पडलं तर विष होतं, धान्याला पडलं तर पीक येतं, घाणीवर पडलं तर घाण होते. नाही महाराज. म्हणून एका गुरुनं दोन शिष्य, दोघा जणाला सारखं ज्ञान सांगितलं. जसा पाऊस ढगातून सारखा पडतो, डबल डबल वा शास्त्र. आणि असं गुह्य सांगून शिष्याला आपल्याजवळ जितकं होतं तितकं दिलं आणि शिष्याची परीक्षा घेण्याकरता गुरुनं सांगितलं, मी तुम्हाला जे शास्त्रामधलं वेदामधलं ज्ञान दिलं त्या ज्ञानाच्या उपयोगानं तुम्ही जगामध्ये जा आणि त्या ज्ञानाचा उपयोग करा. हे दोघंही गेले. चलता चलता एका झाडावर भारद्वाज नावाचे पक्षी, ज्याला आपण तास म्हणतो, पारव्या रंगाचे, ते पक्षी पाहिले. त्या पक्ष्याचा शुभ शकून, जसं मुंगूस पाहिल्यावर शुभ शकून वाटतं, मांजर पाहिल्यावर अशुभ वाटतं, विधवा स्त्री रिकामी घागर घेऊन गेल्यावर अशुभ वाटतं, सुवासिनी स्त्री भरलेली घागर घेऊन गेल्यावर शुभ वाटतं. तसं एक जण बोलला, बाबा आज आपल्याला तास नावाच्या पक्षाची भेट झाली, त्या पक्षाला पाहिलं, आपल्याला गोड खायला मिळणार. दुसरा म्हणला, गोड मिळणार पण पूर्ण गोड नाही, आंबट गोड. ते म्हणला, मी बोललं की तू दुसरंच बोलायला सांगितलं ना. ते म्हणला, बघ. जरा पुढे गेले. एक बाई, जुन्या काळची बारव, पाण्यामध्ये बारवनं पायऱ्या, आणि त्या पायऱ्यानं पाणी घेऊन येत असताना ह्यांना तहान लागली म्हणून हे दोघही काठावर बसले. ती बाहेर बाई येत असताना तिच्या डोक्यावरची घागरीचा दगडाला धक्का लागला, घागर फुटली. फुटल्याबरोबर एकानं सांगितलं, अरे अरे अरे, या बाईचा नवरा मरणार.
दुसरा म्हणला मरणार नाही, 12 वर्ष कुठे गेलेला असला तर आज भेटणार. त्या बाईनं दोन्ही गोष्टी ऐकल्या. एक जण म्हणतो नवरा मरणार, एक जण म्हणतो 12 वर्ष कुठे गेलेला असला तर आज भेटणार. ती बाई गट फुटल्यामुळं तशीच गेली घरी, आणि घरी गेल्याबरोबर तिनं भिजलेली साडी बदलत असताना 12 वर्षापूर्वी पळून गेलेला तिचा नवरा त्याच दिवशी एकदम दारात आला. तिला इतका आनंद झाला. त्या विहिरीवरच्या बाबानं बोला फुलाला गाठ पडली, सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ, 12 वर्षापूर्वी गेलेला नवरा आला. म्हणून तिनं सांगितलं मालक बसा, मी आत्ता येते. पुन्हा त्या विहिरीवर गेली, दोघाला सांगितलं घरी जेवायला या. तुमच्या बोलण्यामुळं बोला फुलाला गाठ, जसं म्हणतात ना फांदी मोडायला आणि कावळा उडायला एकच वेळ, तसं तुम्ही म्हणलात 12 वर्षापूर्वी गेलेला आला, खरंच माय आला. तुमच्या बोलण्यावर तुमच्या तोंडात साखर पडो, माझ्या घरी चला जेवायला. आणि मग त्या बाईनं गडबडीनं महाराज बासुंदी केली. तुमच्याकरता सांगतो, मला शुगर असल्यामुळं आमचे बापू आप्पा म्हणत असते नका महाराज खाऊ नका, पण काय करा माझा स्वभाव आहे, खावंच वाटतंय. सुंदरपैकी बासुंदी केली. बासुंदीच्या नादामध्ये तिनं बासुंदी वाढीत असताना बासुंदीचं पातेलं ठेवलं आणि दह्यातलेच एक चमचा पुन्हा बासुंदीच्या ताटात. त्यांनी फुरका मारल्याबरोबर पहिला बासुंदीचा लागला. ते म्हणला मी म्हणल्याप्रमाणे आज मिळालं की नाही गोड खायला. पुन्हा दही वाढल्यावर ते म्हणला मी सांगितलं होतं ना गोड मिळल पण आंबूस मिळल, या बाकी मिळालं का नाही. अर म्हणले तुला गुरुने वेगळं शिकवलं, मला वेगळं शिकवलं, तुझं बरोबर निघालं, माझं कसं चूक निघालं. मी घटभंग सुवासिनीच्या डोक्यावरचा घडा फुटला म्हणून नवरा मरल म्हणलं होतं, आणि तू म्हणलास 12 वर्षापूर्वीचा गेलेला भेटल. मग तिला भेटला, मला खोटं ठरलं आणि तुझं खरं ठरलं, चला गुरुकडं. गेले दोघंही गुरुकडे. गुरुला सांगायला सुरुवात केली, त्याला तुम्ही खरं सांगितलं शिकविलं आणि मला खोटं शिकविलं. ते म्हणले कसं काय. तास पक्षी बघितल्यावर गोड खायला मिळतं असा शुभ शकू नये म्हणून मी बोललो. मग हे ना म्हणला गोड खायला मिळेल पण आंबूस मिळेल. अरे तो तास पक्षी लाईटच्या खांब्यावर, लाईटच्या तारावर, दुसऱ्या झाडावर असता तर गोष्ट वेगळी. तो आंब्याच्या झाडावर असल्यामुळं गोड पण आंबट. बरोबर आहे म्हणले. त्यानं म्हणला हिच्या डोक्यावरचा घट फुटला म्हणून तुम्ही सांगितल्याप्रमाणे शुभ अशुभ शकुनाप्रमाणे सुवासिनीच्या डोक्यावरचा घडा फुटला. अरे ती 12मध्येच होती, बाहेर येऊन फुटला असता तर नवरा मेला असता, पाणी तुटक झालं असतं. पण डोक्यावरचा घडा फुटला आणि निघालेलं पाणी पुन्हा पाण्यात मिसळलं म्हणून 12 वर्ष गेलेला असला तरी भेटणार. या दोन्ही गोष्टी खऱ्या ठरल्या. तसं गुरुनं ज्ञान सांगितल्यावर सुद्धा, देवानं शास्त्र सांगितल्यावर सुद्धा कसं घ्यायचं त्याच्यातलं. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार. महाराज जे घ्यायचं तेच घ्यायचं आणि जे टाकायचं म्हणून त्याज्य काय. टाकणं म्हणजे मंथन केल्यानंतर, दधी मंथन केल्यानंतर त्याच्यातलं नवनीत घ्या, सार घ्या, आसार टाकून द्या. तसं पूर्ण कीर्तन ऐकलं आणि कीर्तनामध्ये
काय महाराजानं जावयाची गोष्ट सांगितली, मला लई पटली. पण ती गोष्ट कशा करता, कधीही उदाहरण सिद्धांत कळण्याकरता दृष्टांत असतो. महाराज फलटणला शिकायला असताना सदानंद गुरुजीचे शिष्यमंडळ म्हणजे निंबाळकर नाईक राजे, तिथं गुरुजी बरोबर आम्ही जात असताना टाळकरी म्हणून सदानंद गुरुजी बरोबर गुरुजीनं सांगितलं, मंथुनी नवनीता तैसे घ्या अनंता. दधिमंथन केल्यानंतर नवनीत निघतं ते सारे आसार ताक. मग बोलता बोलता गुरुजीला काही बोलू शकला नाही तर राणी सरकार, पण मला म्हणल्या, केशवबुवा जर सिद्धांत सांगण्याकरता दृष्टांत सांगायचे, दृष्टांत सांगूच ना, डायरेक्ट सिद्धांत सांगा. आता मला काय, तू का म्हणे मज धाडीले निरोपा. जेवायला बसल्या बसल्या मी सदानंद गुरुजीला म्हणलं, गुरुजी, कारण आपल्या झोल्याचे खातगावचे विठ्ठल फडकर त्यांच्याकडे शिकायला होते आणि त्यांच्या वडिलाकडे माऊलीच्या पहाऱ्यामधले 4 तास असायचे. मग त्यांचे वडील संतराम गुरुजी ते शिक्षक होते. मग त्यांनी म्हणायचं, अरे माझे वडील थकलेत, 1 घंटा पहारा तू करणं. मग पहारा विना घेऊन करायचा म्हणून मी गुरुजीच्याच भेटीला जायचं नाही. का? काम सांगितल्यावर, खायला सांगितल्यावर जमतंय, पण काम सांगितल्यावर नाही महाराज. योगानं मी गुरुजीला म्हणलं, अशा अशा राणी सरकार म्हणून आईसाहेब म्हणू लागल्या, सिद्धांत सांगण्याकरता दृष्टांत पटवण्याकरताय. सिद्धांत सांगायचा, पटू की न पटू. बर म्हणले. मग झोप झाली, जेवण झालं, झोप झालं. प्रवचनाच्या वेळेस, रात्री कीर्तन, प्रवचनाच्या वेळेस गुरुजीनं सांगितलं, आता निघतो प्रवचना. नाही म्हणले, चहा घ्या ना. घेतो म्हणले चहा, पण फक्त चहाच आणा. हाताखालचे नौकर होते, कब्बशीमध्ये चहा आणला. त्यांनी सांगितलं, तुम्हाला चहा आणायला सांगितलं आहे, कब्बशी कशाला? काही काही माणसं चहा पितात पण कब्बशी नको. मग म्हणले, ग्लासात आणा. अरे बाबा, चहा आणायला सांगितलाय, ग्लास नको. मग कशात द्यावा? नुसता चहा कसा येईल म्हणले, त्याला धरून ठेवण्याकरता कब्बशी तरी नाही तर ग्लास तरी नाही तर वाटी तरी काहीतरी भांड लागल. तसंच आहे म्हणले, सिद्धांत सिद्धांताच्या दृष्टीनं कळत नाही म्हणून दृष्टांतामध्ये सिद्धांत पटवायचा. जसं आपण खळं करत असताना गोंडर काढून टाकतो आणि धान्य फक्त स्वीकारतो, वरचं टाकून देतो. पण नुसतं मग धान्यच काय येत नाही. अरे बाबा, आता मला तर काही कळत नाही, पण धोका बसल्यामुळं लक्षात राहतं. धोका बसल्यामुळं नवीन कॅनलला पाणी सुटायचं, त्या पाण्यावर भुईमुग पेरायची आणि अशा शेंगा व्हायच्या. महाराज, शेती केली दुसऱ्याची, अर्धालीनं पेरलं, पाणी द्यायचं, सगळं खत वगैरे, 26 पोते बी पेरलं. मला सांगा, आता मी तर भोळा माणूस आहे, पण तुमच्या करता म्हणून शेंगदाणे पेरतो का शेंगा पेरतो? आपण शेतकरी आहेत, शेंगदाणे पेरतो ना. मग का देवाला उठाठेव करण्याची गरज? त्याला टरफल का देतो देव? शेंगदाण्याला, वेलाला शेंगदाणेच यायचे पाहिजे. अरे बाबा, जमिनीमध्ये असलेल्या किडामुंगीपासून, त्या विकारापासून शेंगदाणा जपून राहण्याकरता
वरचं टर्फल देव देतो, धान्यामध्ये सुद्धा गोंडर देतो, तांदळामध्ये सुद्धा साळ देतो, साळ पेरतो, साळ येते, त्याच्यातला टर्फल काढल्यावर तांदळाचा भात करतो का साळी सहित? नाही. तसं शास्त्रामध्ये हे षडलिंग आहेत, उपक्रम, उपसंहार, अभ्यास, आपोलाता, फल आणि दृष्टांत. सिद्धांत कळण्याकरता दृष्टांत, सार. तसं जीवनामध्ये सार एकच आहे, सार सार विठोबा नाम तुझे सार. मग हेच करीत बसायचं का? नाही. हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कामे करिता हरी बोला. म्हणून काय करायचं? मरायच्या वेळेस बोलायचंय ना. मग मरायच्या वेळेस, पण मरायच्या वेळेस बोलता आलं पाहिजे त्याच्याकरता अगोदर. म्हणून सांगितलंय मरण सगळ्याला येणार आहे, तर त्यावेळेस आपलं जीवन कृतार्थ होण्याकरता अंतकालेच मामेव, माम एव, मला एकट्याला, बाकीचा पसारा आणायचा नाही. म्हणून हे सगळं बाजूला, माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती, एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचनी, तेथे कोणी सोडविनाय का सद्गुरू वाचुनी. मग देवाला देव होऊन सोडवता येत नाही, गुरु होऊन सोडवावं लागतं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु पढी वाचना. आणि मग अंती ते आपणापाशी न्यावे. त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये ज्याला जीवनाचं सार्थक करायचे त्याच्याकरता सांगितलंय अंतकालेच माम एव, मलाच चकार आहे. चकार, चकार कशामुळं? डोळे उघडे ठेवल्यावर तुम्हाला सगळं जग दिसतं, पण त्या जगातल्या कोणत्याही वस्तूचं स्मरण करायचं नाही. मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. ज्यावेळेस तुम्ही शरीर सोडून आत्मा बाहेर निघणार आहे, त्यावेळेस त्या आत्म्याला, तुमच्या मनाला, तुमच्या चित्ताला, तुमच्या बुद्धीला देवाचं चिंतन लागलं पाहिजे. आणि असं जेवाचं चिंतन लागलं आणि त्यानं जर त्यावेळेस तशा अवस्थेमध्ये स्मरण मुक्त्वा कलेवरम, त्यानं ते शरीर सोडलं, तर तो आत्मा निघाल्यावर यः प्रयाती समद्भावम, जो तिथून तो आत्मा देहातून निघतो, कलेवर सोडून निघतो, तो मद्भावम याती, तो माझ्यापर्यंत पोचतो. म्हणून उगम पावलेली नदी समुद्रापर्यंत मिळाली तर त्या नदीला तीर्थरूप म्हणतात. तीर्थाचं पावित्र्य त्या नदीला म्हणतात. पण ती नाही मिळाली तर मग तिनं काय करायचं? तवची आहाळ ओहळ जवन पवती गंगा जळ, मिनलिया केवळ गंगाची ओंठाती. तसं शरीर कुणी जरी कुणीकडे जरी पडलं, देह जावो अथवा राहो, पण पांडुरंगी दड भावो. या दृष्टिकोनातून वैकुंठवासी उर्मिलाबाई रामराव लटपटे यांचा आयुष्याची दोरी संपली आणि 14/9/2025 रविवार रोजी देवाज्ञा झाली. त्यांच्या गोड जेवणाचा, उदक शांतीचा, पिंडदानाचा 10 दिवसाचा उपवास संपल्यानंतर 11, 12, 13 का करायचे? मासिक श्राद्ध आपण करू शकत नाही म्हणून एकदाच हे करायचं. आणि शेवट गोड जेवणाचा कार्यक्रम शके अश्विन वद्य शके 1947 दिनांक आज 18/10/2025 शनिवारी करण्याचा ठरवल्यामुळं, कोणी ठरवलं? त्यांच्या घरची मंडळी, बालाजी रामराव लटपटे, उद्धव रामराव लटपटे, मारुती रामराव लटपटे, सिद्धेश्वर रामराव लटपटे या 4 जणांनी. आणि त्यांच्या नंतर
रात्री या ठिकाणी हरिभक्तपरायण साध्वी सोनाली दिदी करपे यांच्या क्षेत्र सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान चकलंबा यांच्या संगीत भजनाचा कार्यक्रम झाला रात्री 9 ते 12 या वेळेत. आणि आज 10 ते 11 पर्यंत माझ्या प्रवचनाचा कार्यक्रम हा माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मै देर करता नाही देर हो जाती है. 10 ते 12 व्हायला पाहिजे. 10 ते 11 लिहिले प्रवचन कीर्तन. पुन्हा हरिभक्तपरायण परम आदरणीय विदर्भ रत्न आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं वैभव ढोक महाराज रामरावजी महाराज ढोक यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम. पण तो प्रवचनाचा कार्यक्रम होता 10 ते 11. तर 11:30 वाजून गेलेत. बरोबर आमच्या महाराष्ट्रामध्ये संस्थेतून निघालेल्या कीर्तनकारामध्ये एकच महाराज आहेत की जे 1 मिनिट इकडं तिकडं होत नाहीत. ते हरिभक्तपरायण ढोक महाराज रामायणाचार्य. बरोबर त्यांचं ठरल्याप्रमाणे कीर्तन होईल, ठरल्याप्रमाणे संपेल. नेहमी उशीर करून उशीरपर्यंत लांबवण्याचं काम माझ्याकडं असतं. म्हणून 11:30 वाजलेले आणि 11:30 वाजता अर्धा तासाचा तुम्हाला 1 तास तुम्ही ऐकून घेतलं माझी बडबड. आणि सगळे उखळात जमण्याकरता उखळी करायला बोलवलंय. आणि त्या दृष्टिकोनातून या लटपटे बंधूच्या आईच्या प्रीत्यर्थ न मातु परमदैवता जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. एक वेळेस वडील कोण हे ठरवण्याचं काम आई सांगत असते. म्हणून श्रुती माता नाही श्रुती परवती माऊली जगा. आणि त्या मुलांना योग्य वळण लावून आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता त्यांनी अन्नदान आणि नामचिंतनाचा हा महासमारंभ आणि त्या समारंभामधले प्रवचनाची आजची सेवा या ठिकाणी हरिभक्तपरायण वैकुंठवासी उर्मिलाताई रामरावजी लटपटे यांच्या स्मृतीला समर्पण श्रद्धांजली म्हणून अर्पण करून माझ्या वाचेला विसावा देतो. कारण भगवंतानं सांगितलंय तुम्ही जन्मल्यापासून मरेपर्यंत काय करता याला महत्व नाही. शेवटचा भला माझा बहु गोड झाला. शेवट गोड होणं याचसाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. एका जन्मात गोड झाला नाही म्हणून चहुयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी. पहिल्या जन्मात प्रल्हादाच्या रूपानं गोड झाला नाही. दुसऱ्या जन्मात अंगदाच्या रूपानं गोड झाला नाही. तिसऱ्या जन्मात उद्धवाच्या रूपानं गोड झाला नाही. चौथ्या जन्मात नामदेवरायाच्या रूपानं गोड झाला नाही. शिल्लक राहिलं. आणि ते शिल्लक राहिलेलं काम पूर्ण करण्याकरता जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथून या. म्हणून मुलांना केलेलं अन्नदान आणि त्यांच्या आग्रहानं केलेलं प्रवचन आणि कीर्तन या नामचिंतनाचं पुण्य उर्मिला ताईंना समर्पण करून हीच श्रद्धांजली त्यांच्या भगवान मारुतीराया, भगवान पांडुरंग परमात्मा, श्री संत केदारी महाराज, सोपनकाका महाराज यांच्या चरणी विनंती की आमच्या उर्मिला ताईला जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग. जसं गंगेला सागर मिळाल्यानंतर ती सागर रूप होते तसं उर्मिला ताई आमच्या पांडुरंग स्वरूपामध्ये मिळून जाव्या अशी श्रद्धांजली या ठिकाणी समर्पण करून माझ्या आळंदीच्या संस्थेचा एक सेवक म्हणून, माझे अध्यक्ष म्हणून, विश्वस्त म्हणून संस्थेतर्फे वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज, केदारी महाराज संस्थान उखळी आणि सोपानकाका संस्थान परळी यांच्या मार्फत सगळ्यातर्फे तुमच्या माझ्यातर्फे ही श्रद्धांजली अर्पण करून वाचेला विसावा लगेच ठरलेल्या वेळेप्रमाणे
कीर्तनाला सुरुवात होईल तरी इकडं तिकडं न पांगता तिथंच आपण हजर राहायचं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. आता सगळ्यांनी बसल्या जागेवर हात जोडून पसायदान म्हणायचं सगळ्यांनी. ने वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षते सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी, भेटो तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होवो नितीही लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. एने वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. एने वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. एने वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.